नेक्स्ट कॅथेटर फोलीज कॅथेटर, फोलीज बलून कॅथेटर. फोलीज कॅथेटरही म्हणतात, फोलीज बलून कॅथेटरही म्हणतात, सेल्फ रिटेनिंग कॅथेटरही म्हणतात, 2 वे कॅथेटरही म्हणतात, कधी कधी 3 वे असतात. ते सगळं आपण जेव्हा स्ट्रक्चर पाहू फोलीज कॅथेटरचं तेव्हा आपण ते पाहू. ह्याचा उपयोग काय आहे? फॉर रिलीफ ऑफ रिटेन्शन ऑफ युरिन बाय युरेथ्रल कॅथेटरायझेशन. जेव्हा आपल्याला रिटेन्शन असते पेशंटला आणि लॉंग म्हणजे नंतर रिटेन्शन आहे आणि युरिन काढून आपल्याला पेशंटला नंतर कॅथेटर काढून घ्यायचं आहे, अशा ठिकाणी सिम्पल कॅथेटर. ज्या ठिकाणी आपल्याला कॅथेटर ठेवायचं आहे त्या ठिकाणी हे कॅथेटर सेल्फ रिटेन म्हणजे तिथे आपण लॉंग टायमिंगसाठी लॉंग स्टँडिंगसाठी आपण ठेवू शकतो, म्हणून याला सेल्फ रिटेनिंग कॅथेटर. म्हणून फॉर रिलीफ ऑफ रिटेन्शन ऑफ युरिन बाय युरेथ्रल कॅथेटरायझेशन मे बी यूज फॉर सुप्राप्युबिक सिस्टेस्टॉमी. एखाद्या वेळेस सुप्राप्युबिक सिस्टेस्टॉमी म्हणजे ब्लॅडरला ओपन करून जेव्हा आपण कॅथेटर टाकतो तेव्हा ते कॅथेटर सुप्राप्युबिक ब्लॅडरमध्ये टाकतात डिरेक्टली. तर त्याला सुप्राप्युबिक सिस्टेस्टॉमी हे टाकायचं काम केव्हा पडते? जेव्हा पेशंटला रिटेन्शन असते आणि युरेथ्रल स्ट्रिक्चर असेल, पोस्टेट एनलार्जमेंट रिलेशन आणि खालच्या मार्गाने कुठल्याही मार्गाने आपण रिटेन्शन रिलीज करू शकत नाही. अशा वेळेस ब्लॅडर सुप्राप्युबिकली आपण कॅथेटर टाकतो. मे बी यूज फॉर ट्यूब नेफ्रोस्टॉमी. नेफ्रोस्टॉमी केल्यानंतर तिथे आपण ट्यूब म्हणून पोलीज कॅथेटरचा वापर करू शकतो. मे बी यूज फॉर युरेथ्रल कॅथेटरायझेशन फॉलोइंग युरेथ्रोप्लास्टी. युरेथ्रोप्लास्टी जेव्हा करायचं, युरेथ्रा रप्चर जेव्हा होतो तेव्हा युरेथ्रोप्लास्टी जेव्हा होतात तेव्हा पहिले हे कॅथेटर करतात आणि मग युरेथ्रोप्लास्टी करतात. मे बी यूज फॉर युरेथ्रल कॅथेटरायझेशन फॉलोइंग ओपन प्रोस्टेक्टॉमी फॉर ड्रेनेज ऑफ ब्लॅडर. The 3-way catheter is favored as there is a side channel for irrigation of bladder. आता ह्या कॅथेटरचा उपयोग प्रोस्टेक्टॉमी. आता ही प्रोस्टेक्टॉमीची जी मेथड आहे सुप्राप्युबिक प्रोस्टेक्टॉमी. तर सुप्राप्युबिक प्रोस्टेक्टॉमीमध्ये काय करतात की सुप्राप्युबिकली ब्लॅडर ओपन करून ब्लॅडरच्या नेकच्या जवळ जी एनलार्ज झालेली असते ही प्रोस्टेट ग्लँड, ती प्रोस्टेट ग्लँड त्याचा एक्सपोज सुप्राप्युबिक प्रोस्टेक्टॉमीची मेथड आता आउटडेटेड झालेली आहे, पण काही केसेसमध्ये जेव्हा TUR ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन जेव्हा होत नाही तेव्हा सुप्राप्युबिकली काही केसेसमध्ये प्रोस्टेक्टॉमी करायची. तर याचा ॲप्रोच असते थ्रू ब्लॅडर. तर थ्रू ब्लॅडर ओपन कसं करतात? तर सुप्राप्युबिकली बिलो अम्बिलिकस लोअर मिडियन इन्सिजन घेतात, लोअर पॅरामिडियन किंवा मिडियन इन्सिजन घेतात. त्याच्यामध्ये सगळं लेअर बाय लेअर ओपन करतात आणि ब्लॅडर ओपन करतात. हे आहे ब्लॅडर. ब्लॅडरमध्ये इन्सिजन घेतात. ब्लॅडरमध्ये इन्सिजन घेतल्यानंतर हे फिंगर जे असते ह्या फिंगरनी पूर्ण ही प्रोस्टेट ग्लँड असतात, ही प्रोस्टेट ग्लँड डिसेक्ट करून सुप्राप्युबिकली रिमूव्ह करतात. याला सुप्राप्युबिक प्रोस्टेक्टॉमी म्हणतात. आणि याच्यात हे लोब जे असतात ते पूर्ण काढून घेतात सुप्राप्युबिकली. आणि नंतर सुप्राप्युबिकली काढल्यानंतर फोलीज कॅथेटर पुष्कळ दिवस युरेथ्रामधून फोलीज कॅथेटर टाकल्या जाते. हे असते फोलीज कॅथेटर. या फोलीज कॅथेटर हा इन्सिजन आहे, इथं फोलीज कॅथेटर टाकले जाते. फोलीज कॅथेटर टाकल्यानंतर या ठिकाणी बलून असतो फोलीज कॅथेटर. सुप्राप्युबिक प्रोस्टेक्टॉमी केल्यानंतर ही प्रोस्टेटिक नॉच जी असते ह्या नॉचमधून
ब्लीडर स्टॉप करण्यासाठी कुठलंही मेथड नसते. त्यासाठी हा जो बलून असतो कॅथेटरचा, हा बलून जास्तीत जास्त वॉटर कॅपॅसिटी असते, त्या जास्तीत जास्त कॅथेटरनी बलून फुलवून या प्रोस्थेटिक नॉचमध्ये तो बलून फिक्स करतात. त्याच्यामुळे ब्लिडिंग स्टॉप होते. ही एक उपयोग होतो त्याचा. आणि दुसरी गोष्ट की ब्लॅडरमध्ये समजा ब्लिडिंग होत आहे, ब्लिडिंग जर होत आहे, कारण ब्लिडिंग का लवकर स्टॉप होत नाही, ब्लिडिंग सुप्राप्युबिक प्रोस्टेक्टॉमी जी करतात त्याच्यामध्ये ब्लिडिंग स्टॉप होत नाही, म्हणून ते क्लॉट्स या कॅथेटरमध्ये अडकू शकतात आणि वरून हा इन्सिजन बंद करतात, सुचर करतात, ब्लॅडर बंद करतात. ब्लॅडर बंद करून लेअर बाय लेअर तर वरून सुद्धा एक ड्रेन टाकतात, वरून सुद्धा एक ड्रेन टाकतात. कशासाठी? सारखं ब्लॅडरचं इरिगेशन करण्यासाठी. जर क्लॉट्स आले तर हे कॅथेटर ब्लॉक होऊन जाईल आणि ही वूंड सुद्धा ओपन होईल युरिनच्या टेन्शनने. म्हणून खालून कोलिन्स कॅथेटर टाकले जाते. तर या ठिकाणी 3 वे कॅथेटर टाकले जाते. आता कोलिन्स कॅथेटरला 2 वे, आपल्या रुटीन कोलिन्स कॅथेटरला 2 वे असतात. ज्या ठिकाणी रंगीत मार्क असते त्याच्यातून बलून फुलवण्यासाठी आपण इथून डिस्टिल वॉटर टाकत असतो आणि ही दुसरा जो एंड आहे हा एंड आपण युरो बॅग लावत असतो. परंतु प्रोस्टेक्टॉमीमध्ये जे कॅथेटर वापरतात त्याला अजून एक आउटलेट असते, म्हणून याला 3 वे कॅथेटर म्हणतात. तर हे 3 वे कॅथेटर कशासाठी असते? तर वरतून जे टाकतात ते मॅलिकॉट्स कॅथेटर असते. मॅलिकॉट्स कॅथेटर अशा प्रकारचं मॅलिकॉट्स कॅथेटर असते. ते कॅथेटरनी वरून इरिगेशन टाकलेलं असते, इरिगेशन फ्लुइड, इरिगेशन फॉर ब्लॅडर वॉश. ब्लॅडर वॉश करण्यासाठी हे कॅथेटर टाकलेलं असते, हे याला इरिगेशन लावलेलं असते. आणि खालून 3 वे कॅथेटर असते. या दोन्ही याला युरो बॅग लावलेल्या असतात. त्या दोन्ही याला 2 वेला युरो बॅग लावतात. एक तर इरिगेशन खालून लावतात, एक तर वरून लावतात. इथे युरो बॅग लावतात, इकडून जर इरिगेशन लावलं तर इथे युरो बॅग लावतात, इथं जर युरो बॅग लावली तर इथून इरिगेशन लावतात. अशा याने हे पूर्ण ब्लॅडर वॉश होत राहते. त्याच्यामुळे क्लॉट्स जरी आले तरी ते क्लॉट्स कुठून ना कुठून युरो बॅगमध्ये कलेक्ट होत असतात. तर हा सगळ्यात मोठा यूज कोलिन्स कॅथेटरचा ह्या ठिकाणी झालेला असतो. आता मॅलिकॉट्स कॅथेटर काय आहे? दिस इज अ सिम्पल रबर कॅथेटर having a flower like structure. This is also self retaining catheter. आता हे सेल्फ रिटेनिंग कॅथेटर कसं असते तर हे असतात ते 4 पाकळ्यांचं जे असते त्या पाकळ्या आपण जर स्ट्रेट केलं ह्या ठिकाणी ह्या एंडला अशा 4 पाकळ्या असतात. हे पाकिट हे दिसेल तुम्हाला थोडंसं अशा प्रकारचं हे कॅथेटर असते. आजकाल हे कॅथेटर असं असते. हे कॅथेटर सरळ केल्यानंतर सरळ होऊन जाते. तर असं ओढून हे कॅथेटर आतमध्ये टाकतात. ओढून मीन्स यांनी असं धरून असं टाकतात आणि ते सोडलं की त्याचा बलून त्याचं हे जे फ्लावर असते ते फ्लावर परत हे होते. तर ते सेल्फ रिटेनिंग कॅथेटर. तर याचा उपयोग त्याच्यासाठी केला जातो. सगळ्यात महत्त्वाचा 3 वे कॅथेटर असतात. अदरवाईज सिम्पली टू रिमूव्ह द युरिन अँड सेल्फ रिटेनिंग लॉंग स्टँडिंग टाकायचं. तुम्हाला पॅरलाइज पेशंट आहे, बेड रिडन पेशंट आहे किंवा प्रोस्टेट एनलार्जमेंट झालेले आहे. प्रोस्टेट एनलार्जमेंट झाली आहे पण पेशंटचं एज जास्त आहे, पेशंट नॉट विलिंग फॉर प्रोस्टेक्टॉमी और TUR ऑपरेशन. तर अशा वेळी कोलिन्स कॅथेटरचा सगळ्यात चांगला उपयोग होतो. याच्यानंतरची मेथड आता हाऊ टू introduce the Colles catheter. Colles catheter should be, any catheter should be performed under all aseptic precaution. Otherwise, you may introduce the infection and patient develop UTI, urinary tract infection. म्हणून कुठलेही कॅथेटर करत असताना सर्जिकल प्रोसेस जशी करतो आपण अंडर ऑल असेप्टिक प्रिकॉशन तशीच केली पाहिजे. त्यासाठी पहिले पूर्ण हँड वॉश करायला पाहिजे. त्याच्यानंतर सरळ ग्लोव्ज घालायला पाहिजे. सरळ ग्लोव्ज घातल्यानंतर पेशंटचं प्रेफ्यूज आहे
ज्या पेशंटला हे करायचं आहे त्याला प्रेफ्यूज पूर्ण ग्लान्स पेनीस प्रेफ्यूज बेटाडीननी अँटीसेप्टिक लोशननी क्लीन करायचं. सॅव्हलॉन बेटाडीन. डोंट यूज द स्पिरिट इज इरिटेंट, सो यूज द बेटाडीन or Savlon. Then cover the area with sterile sheet or draping. Then with the help of असिस्टंटच्या मदतीने कसं कॅथेटर हातावर घ्यायचं. मी आता वॉश झालेली असं समजायचं. वॉश झालेली असं समजल्यानंतर आपल्याला नंतर कॅथेटर कसं करायचं आहे, कसं घ्यायचं आहे हाती. एक ॲक्च्युअल पेशंटवरही आपण प्रोसेस सांगू आणि आता तुम्हाला साधी पण प्रोसेस सांगते, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल. असं ओपन टाकलं माझ्या हातात उलटं. हे असं हे आतलं स्टराईल असतं, हे असं काढून घ्यायचं. समजा मी स्टराईल आहे आणि या ठिकाणी एक अँटेरियर झॅलोपेन दिली. अँटेरियर एंडला इथे अशी एक धारा असते जिथे कट एंड आहे, जे इझिली आपण ते काढू शकतो. ते इझिली काढल्यानंतर असिस्टंटला सांगायचं की झायलोपेन जेली जी आहे ती जेली याच्यावरती टाकायची ॲज ए लुब्रिकंट. ही झायलोपेन जेली आहे, ही झायलोपेन जेली अशी टाकायची आहे याच्यावर आणि पेशंटच्या पेनिसवर सुद्धा युरेथ्रल ओपनिंग जे आहे तिथे टाकायचं. देन इंट्रोड्यूस द कॅथेटर स्लोली. होल्ड द पेनिस अँड इंट्रोड्यूस द. समजा पेनिस आहे, पेनिसमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर हे पूर्ण ओपन करायचं आणि हे जे दोन वे आहेत याच्यातला हा जो वे आहे ह्याच्यातून युरिन बाहेर येते आणि जोपर्यंत युरिन इथून बाहेर येत नाही तोपर्यंत कन्फर्म व्हायचं नाही की ब्लॅडरमध्ये कॅथेटर गेलेला आहे. त्याशिवाय हा जो बलून फुगवण्याचा मार्ग आहे हा फुलवायचा नाही, अदरवाईज युरेथ्रामध्येच कॅथेटरचा बलून इन्फिल्ट्रेट होईल आणि ब्लॅडर आपलं युरेथ्रा मे रप्चर. म्हणून जोपर्यंत ह्या आउटलेटमधून युरिन बाहेर येत नाही तोपर्यंत हे कन्फर्म होत नाही की तुमचं कॅथेटर ब्लॅडरमध्येच गेलेलं आहे. ही सर्वात मोठी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्या कॅथेटरवर लिहिलेलं असते किती नंबरचं कॅथेटर आहे. याच्यावर लिहिलेलं आहे 14 नंबरचं कॅथेटर आहे आणि याचा MM किती आहे 4.7 mm याचं जाडी आहे आणि याच्यावर हे 30 ml लिहिलेलं आहे. 30 ml लिहिलेलं आहे. हे 30 ml हे बलून इन्फिल्ट्रेट करण्यासाठी 30 ml तुम्हाला वॉटर यूज करायचं आहे. आता हा बलून कसा इन्फिल्ट्रेट होतो हे तुम्हाला तसं दिसतच नाही. ऑलवेज हे ब्लॅडरमध्येच गेलेलं असते. म्हणून हा बलून कसा इन्फिल्ट्रेट होतो हे पहा. इथून हे जे रंगीत कुठलंही हे लाल पिवळं हिरवं निळं कोणताही रंग असू शकतो. हे इंडिकेशन आहे की याच्यामधून तुम्हाला वॉटर बलूनमध्ये टाकायचं आहे. पहा बलून फुलत आहे. याच्यामध्ये 30 ml वॉटर आपल्याला टाकायचं आहे. मोजून 30 ml पाणी टाकल्यानंतर हा बलून इन्फिल्ट्रेट होतो पूर्ण. दिसते बलून. हा बलून इन्फिल्ट्रेट होतो आणि हे अँटेरियर एंड आहे. ह्या एंडमधून युरिन बाहेर येत राहते आणि ब्लॅडर नेकच्या ठिकाणी हा बलून फिक्स होतो. त्याच्यामुळे हे सेल्फ रिटेनिंग कॅथेटर आहे. हे तुम्हाला कधीच बाहेरून पाहायला मिळत नाही. या कॅथेटर कंटिन्युएशनमध्ये आहे. कॅथेटरच्या बाहेरून हे एक बलून त्या ठिकाणी लावलेलं आहे. आता काढायचं कसं हे कॅथेटर. आफ्टर 21 डेज मॅक्झिमम 21 डेज तुम्ही हे कॅथेटर ठेवू शकता. 21 डेज नंतर हे कॅथेटर आपल्याला बाहेर काढायचं आहे, दुसरं टाकायचं आहे, असेल टाकायचं आहे आणि यासाठी डिफिल्ट्रेट करायचं आहे. हे पहा या ठिकाणून ज्या ठिकाणाहून तुम्ही डिस्टिल वॉटर टाकलेलं आहे त्याच ठिकाणी सिरिंजनी आपलं वॉटर पूर्ण ओढून घ्यायचं आहे. हा बलून डिफिल्ट्रेट करायचा आहे. डिफिल्ट्रेट झाल्यानंतर कॅथेटर हळूच ओढून घ्यायचं. समजलं? आलं लक्षात? दिस इज द फोलीज कॅथेटर. Then Malakoff's catheter it is used for suprapubic catheterization, urine retention when Foley's catheter is failure. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं
हीच कॅथेटर खालून जात नाही आहे, वरून टाकता येत नाही आहे, तेव्हा हे कॅथेटर खूप स्टीफ असते आणि याला असं बलून लाईक हे असं एक फुलासारखा भाग असतो असा, आणि हा असा सरळ केला की हे सरळ होते. सरळ करण्यासाठी कॅथेटर टाकण्याची पद्धत असं आहे, सुप्राप्युबिक पंक्चर करतात आणि हे सरळ असं ओढून टाकतात आणि सोडल्यानंतर हे कॅथेटर परत असं फुलासारखा भाग त्याचा घेतो, परत हे सेल्फ कॅथेटर रिटेन होऊन जातं. ऑल्सो यूज फॉर सुप्राप्युबिक कॅथेटरायझेशन आफ्टर ब्लॅडर, प्रोस्टेट और युरेथ्रल सर्जरी फॉर द डायव्हर्शन ऑफ युरिन. जेव्हा आपल्याला अपेक्षित आहे की ब्लॅडरला आराम द्यायचा आहे आणि युरेथ्राला आराम द्यायचा आहे, युरिन सहज ब्लॅडरमधून काढायची आहे, तेव्हा डायव्हर्शन ऑफ युरिन करण्यासाठी सुप्राप्युबिकली काढतात. यूज फॉर द ड्रेनेज ऑफ ॲब्सेस कॅव्हिटी लाईक ॲमिबिक लिव्हर ॲब्सेस, पेरिनेफ्रिक ॲब्सेस, likely Foley's catheter, except that it is never used for the urethral catheterization. युरेथ्रामधून हे कॅथेटर कधीच वापरत नाही, हे ऑलवेज सुप्राप्युबिकमध्येच वापरतात, कारण त्याचं स्ट्रक्चर ओढल्याशिवाय याचं हे जात नाही. आता हे मी करून दाखवलं, आपल्याजवळ नाही आहे आजकाल, यूजच नाही करत, त्याच्यामुळे हे याच्यामधून यूज करत नाही. देन मेन मेटॅलिक कॅथेटर used for relief of retention of urine when simple and Foley's catheter are not passed through the urethra. Nowadays this catheter is not used, not in practice also. Why? Due to this catheter there may be urethral rupture. हे असं ही कॅथेटरची फक्त तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि फिमेल मेटॅलिक कॅथेटर, फिमेलची युरेथ्राची लेंथ लहान असल्यामुळे फिमेलसाठी छोटं युरेथ्रल कॅथेटर वापरतात. हे युरेथ्राच्या लेंथमुळे ह्या दोन याच्यामध्ये हा फरक आहे. परत याचे टीप हे गुळगुळीत आहे, कुठल्याही युरेथ्राला इंजुरी होऊ नये म्हणून. पण नाउअडेज इट इज आउटडेटेड प्रॅक्टिस. वाय? युरेथ्रा मे रप्चर. इन्फंट फिडिंग ट्यूब, फ्लॅटस ट्यूब ही इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन जेव्हा असते तेव्हा कॅथेटर सारखीच असते, पण त्याचा डायमीटर खूप जाड असतो, एवढा साधारणतः जाड असतो, आणि रेक्टममध्ये टाकण्यासाठी ही वापरले जाते. बिलकुल सेम कॅथेटर सारखीच असते, फक्त थिकनेस ह्या पेन एवढी साधारणतः जाडी असते. इट इज मेड अप ऑफ इंडियन रबर 45 सेंटीमीटर इन लेंथ. There is one opening at the tip and another on the side of proximal to the tip. This side. It is used in sigmoid volvulus to decompress and derotate in paralytic ictus in subacute intestinal obstruction. It is passed per annum into the रेक्टोसिग्मॉइड एरिया. 45 सेंटीमीटर त्याच्यासाठी असते की रेक्टोसिग्मॉइड एरियापर्यंत हे जायला पाहिजे. प्रॉक्झिमल एंड इज कनेक्टेड टू वॉटर कंटेनर टू ऑब्झर्व द क्वालिटी ऑफ एअर बबल विच सिग्निफाईज द अमाऊंट ऑफ गॅस गेटिंग रिफ्लेटेड. दुसरं टोक याचं पाण्यात टाकतात, एक ॲनासमध्ये टाकतात, त्याच्यातून गॅस येतो, काही मटेरियल येते का हे ऑब्झर्व करण्यासाठी ॲनासमध्ये टाकले. Nasogastric tube or Reyes tube, made up of red rubber or plastic. Tip is blunt without opening. Tip is blunt without opening. Subterminal at subterminal multiple openings are present on the all sides. All sides ला ओपनिंग असते. वरचं टिप अगेन टू अवॉइड द इंजुरी. इट हॅज गॉट मार्किंग ॲट डिफरंट लेवल ॲट 40 सेंटीमीटर. हे ॲट 40 सेंटीमीटर, ॲट 50 सेंटीमीटर, ॲट 60 सेंटीमीटर, आणि लास्ट अजून एक
असते ते या ट्यूबमध्ये नाही, काही याच्यामध्ये 4 असतात, काही याच्यामध्ये 3 असतात. तर 40 सेंटीमीटर इंडिकेट्स द लेवल ऑफ गॅस्ट्रोइसोफिजियल जंक्शन. जेव्हा 40 सेंटीमीटरपर्यंत जाते तोपर्यंत गॅस्ट्रो इसोफेजियल जंक्शनपर्यंत जाते. 50पर्यंत जाते तेव्हा स्टमक बॉडीमध्ये जाते. 60पर्यंत जाते तेव्हा पायलोरसमध्ये जाते. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही घालत असाल तर इट मे गो इन टू द डिओडिनम ऑल्सो. इट इज पास्ड थ्रू वन ऑफ द नाझोगॅस्ट्रिक युजिंग झायलोकेन 2%. परत याला नाकामधून, कोणते एका नाकामधून याला नाकातही झायलोकेन जेली लावतात आणि एक टीपला सुद्धा झायलोकेन जेली लावतात. फॉर सुदिंग और सॉफ्टनेस, सरळ जायला ग्लीस ह्याच्यासाठी आपण झायलोकेन जेली वापरतो. आणि लोकल ॲनास्थेटिस आणि लुब्रिकंट म्हणून वापरतो. लोकल ॲनास्थेटिस असल्यामुळे पेशंटला पेन होणार नाही, त्याच्यामुळे आपण हे टाकतो. वन्स द ट्यूब इज इनसाइड द स्टमक, बाईल और गॅस्ट्रिक ज्यूस विल कम आउट ऑफ द प्रॉक्सिमल एंड. प्रॉक्सिमल एंडमधून गॅस्ट्रिक ज्यूस किंवा बाईल बाहेर येईल. ऑफन कन्फर्म बाय ॲस्पिरेशन. ॲस्पिरेट करून घ्यायचं, इथं हे लावायची सिरिंज आणि ॲस्पिरेट करायचं मटेरियल आलं की. स्टेथोस्कोप इज प्लेस्ड ओव्हर द स्टमक. एका असिस्टंटच्या मदतीने स्टमक एरियामध्ये स्टेथोस्कोप लावायचा. सिरिंज विथ एअर इज पुश्ड इन टू द ट्यूब. सिरिंज विथ एअर, याच्यामध्ये एअर ओढून घ्यायची आणि एअर पुश करायची, म्हणजे ह्या याच्यामधून स्टमकमध्ये एअर जाईल आणि स्टेथो लावलेला असतो. त्या स्टेथोनी आपल्याला एक विशिष्ट साऊंड येईल. त्या साऊंडवरून आपण कन्फर्म करतो की आपली ट्यूब स्टमकमध्ये आहे. In post-operative period, it is removed once patient passes flatus, adequate vowel sound are heard. Content in the tube is reduced to less than 50 ml. म्हणजे आपल्याला रायल्स ट्यूब कधी रिमूव्ह करायची आहे जर पेशंटला प्री ऑपरेटिव्हली टाकलेली आहे. जनरली जेव्हा इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन असते किंवा लिव्हर सर्जरी केली जाते किंवा पॉलिसिस्टेक्टॉमी केली जाते तेव्हा आपण नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकत असतो आणि ॲस्पिरेशन करत असतो. त्याच्यात ट्यूब कशासाठी, आपल्याला थोडं पेशंटला रेस्ट द्यायची असते, स्टमकला ज्या मुवमेंट्स असतात त्या देण्यासाठी. आणि जे कलेक्टेड मटेरियल असते ते सिरिंजद्वारे आपण काढत असतो. तर आपल्याला केव्हा काढायची आहे ट्यूब, जेव्हा पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटला फ्लॅटस आणि गॅस जर पास झालेला असेल पर ॲनस तेव्हा. आणि जेव्हा स्टेटोने आपण गर्गलिंग साऊंड पाहतो ते साऊंड जर नॉर्मल आले असते तर यू कॅन रिमूव्ह द रायल्स ट्यूब. कॉरुगेटेड रबर ड्रेन. हां, अजून याच्यावरती त्या रायल्स ट्यूबचं एक सांगायचं राहिलं आहे. ही जी लाईन असते आणि हे टिपला जे ऑरेंज कलरचं दिसते हे रेडिओ ओपेक, हे एक लाईन आहे. हे समोरच्या एंडला हे रेडिओ ओपेक हे लावलेलं आहे. लक्षात कशासाठी, जर तुमची ट्यूब मिसप्लेस झालेली आहे आणि तुम्हाला एक्सरेमध्ये हे जर पाहायचं असेल तर हे रेडिओ ओपेक असल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन रायल्स ट्यूबची पाहू शकता येते, म्हणून याच्यावर हे रेडिओ ओपेक आहे. देन कॉरुगेटेड रबर डे, CRD याला म्हणतात CRD. ड्युरिंग मेजर सर्जरी सम अमाऊंट ऑफ ब्लड लॉस अँड ॲनास्टॉमोसिस केल्यानंतर जे लिकेज होते ते लिकेज आपल्याला अपेक्षित असते आणि ते ऊनमध्ये रिटेन राहू नये आणि इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे ड्रेन टाकलं जातं. ड्रेनद्वारे ते बाहेर काढलं जाते. इट इज यूज सो दॅट फ्लुइड कॅन एस्केप फ्रीली आउटसाइड. यूज आफ्टर थायरॉइडेक्टॉमी, गॅस्ट्रेक्टॉमी, कॉलिसिस्टेक्टॉमी एक्सेट्रा. आफ्टर स्टॉपेज ऑफ ड्रेनेज, ड्रेन इज रिमूव्ह. जनरली इट टेक्स अबाउट 3 to 5 days. कॅथेटर कुठलेही आपल्याला वाटते आहे की उजिंग होत आहे हातमध्ये, तसेही सर्जरीमध्ये हर्निया झालं, अपेंडिक्स झालं, लॅप्रोटॉमी झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटते की याच्यात थोडं उजिंग होते आहे तर तुम्ही हे ड्रेन टाकू शकता. आणि ड्रेनची रचनाच अशी नागमोळी केलेली आहे की याच्यातून ते सहज ड्रेन होऊन बाहेर येऊ शकते. तर हे ड्रेन आपण आतमध्ये टाकू शकतो आणि हे 3 ते 5 दिवसानंतर जनरली काढायचं असतं किंवा उजी बंद झालं की काढून.